ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भविष्यात शिवसेना उबाटासोबत काँग्रेस आणि शरद पवार राहणार नाहीत, मंत्री संजय शिरसाट। उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना मंत्री संजय शिरसाट म्हणाले, तुम्ही भाजप विरोधात लढा, आम्हाला काही देणं घेणं नाही। टोमणे मारून बदनाम करून तुमचं दुकान वाढेल असे वाटत नाही। निवडणूक जशी जवळ येईल तसे मुंबईबाबत ते असेच वक्तव्य पाप झाकण्यासाठी करणार। महाराष्ट्र पूर्वीचा वेगळा, आता यांनी युती केली ते वेगळं। भविष्यात काँग्रेस यांच्यासोबत राहणार नाही, शरद पवारही सोबत राहणार नाहीत। पाहूया मंत्री संजय शिरसाट पुढे काय म्हणतात। शाळेचा पहिला दिवस हा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषामध्ये साजरा करण्याचं ठरवलं होतं। त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यापासून तर आमदारापासून पर्यंत, कलेक्टर पासून ते तलाठ्यापर्यंत सर्वच अधिकारी या प्रत्येक शाळेवर जात आहेत आणि पहिल्या दिवशी येणाऱ्या त्या बालकाला, त्या मुलाला, मुलीला एक आनंदाने त्यांचं वेलकम करतायत। आज या ठिकाणी ज्या ठिकाणी मी बसलोय ही जिल्हा परिषदची शाळा आहे आणि याला ISO मानांकन प्राप्त झालेलं आहे। तुम्ही पाहत असाल अत्यंत सुंदर अशी देखणी ही शाळा जिल्हा परिषदची आहे हे सांगून सुद्धा पटणार नाही, एवढा चांगला परिसर या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे। आमचे CEO, आमचे मुख्याधिकारी, मुख्याध्यापक हे सर्वजण या ठिकाणी आलेले आणि म्हणून मला वाटतं की खऱ्या अर्थानं प्रोत्साहन देण्याचं काम शासनाने केलंय। त्यांचे मनापासून आभार आणि आजचा दिवस बालकांना भविष्य घडवण्यासाठी शुभेच्छा। जनगणनेला आजपासून सुरुवात झालेली आहे, त्याच्याबद्दल काय बोलतात? नाही, हे तर होणारच होती ना। केंद्र शासनाने डिक्लेअर केलेली ती योजना आहे आणि आजपासून त्याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली। मला वाटतं काही दिवस, किती एक वर्षभरामध्ये हे सर्व जेव्हा कंप्लीट होईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं भारतामध्ये असलेली सर्व स्थिती ही समोर येईल।